नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे मॅथ्स 2 मधील प्रकरण क्रमांक 2 पॅरलल लाईन्स हे आपण आज बघणार आहोत. तर फर्स्ट लेटेस्ट स्टडी या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते अगोदर बघूया. पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ अँगल from by parallel lines and its transversals. Second जो points आहे टेस्ट ऑफ parallel lines of the two lines, and third points use of property of parallel lines. चला तर लेटेस्ट रिकॉल आपण जरा जुनं आठवूया जे तुमचं 8वीला झालेलं आहे. व्हॉट इज द पॅरलल लाईन? तुमच्या समोर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या समोर तुम्हाला एक प्रतल दिसेल आणि त्या प्रतलामध्ये दोन समांतर रेषा दिसत आहेत आणि त्या दोन्ही समांतर रेषा एका प्रतलात समाविष्ट आहेत. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द पॅरलल लाईन? द लाईन्स विच आर कोप्लॅनर. बघा इथे, द लाईन्स विच आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट each other are called parallel line. याचा अर्थ असा होतो, ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाही त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. पुढे त्यांनी एक चित्र दाखवलेलं आहे. होल्ड अ स्टिक अक्रॉस द हॉरिझॉन्टल पॅरलल बार्स ऑफ द विंडो ॲज शोन इन द फिगर. हाऊ मेनी अँगल्स आर फ्रॉम. शेजारी चित्रात तुम्ही जर बघितलं तर एक खिडकी दाखवली आहे. खिडक्यांमध्ये आडवे गज पाहायला मिळतात, त्या समांतर आहेत आणि त्या गजावर एक काठी तिरकी ठेवलेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे किती कोण आहेत. बाळांनो, त्यातले कोण तुम्ही शोधायचे आहेत, किती कोण तयार होत आहेत. लेटेस्ट नेक्स्ट पॉईंट. डू यू रिकॉल द पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू लाईन्स अँड द लाईन ट्रान्सफरल्स. दोन रेषा आणि छेदिका यांच्यामुळे किती कोणाच्या जोड्या होतात तुम्हाला आठवतं का? तुम्ही आकृती बघा, फिगर 2.1. यामध्ये लाईन L पॅरलल टू लाईन M अँड N इज द ट्रान्सफरल्स. इथे जर तुम्ही जर बघितलं तर L आणि M ह्या समांतर रेषा दाखवलेल्या आहेत आणि N ही छेदिका या ठिकाणी दाखवलेली आहे. In figure, line N is the transversals of line L and line M. N ही L आणि M यांची छेदिका आहे. Now, here in all the 8 angles are formed. तुम्ही जर बघितलं तर या आकृतीमध्ये आपल्याला 8 कोण तयार झालेले आहेत आणि या 8 कोणांच्या जोड्या आपल्याला पुढे दाखवलेल्या आहेत. The pairs of angle form out of this angle as follows. तर आपण बघूया कोणकोणत्या जोड्या तयार झालेल्या आहेत. पहिली जोडी जी आहेत पेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोणाच्या जोड्या. आता संगत कोणाच्या जोड्या, त्यांनी आपल्याला एक जोडी आपल्याला दिलेली आहे, कोण D आणि कोण H. अँगल D अँड अँगल H. बघा बरं आकृतीमध्ये हा तुम्हाला D दिसून येतो आणि त्याचबरोबर हा तुम्हाला H दिसून येतो. आता पुढे तुम्हाला जायचं आहे, पुढच्या जोड्या तुम्हाला शोधायच्या आहे. पेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल. नाव A करस्पॉन्डिंग, दिस इज अ A करस्पॉन्डिंग E, C करस्पॉन्डिंग G अँड B करस्पॉन्डिंग F. ह्या गाळ्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. That is the pairs of the corresponding angles. Now going to the next pairs. Pairs of alternative interior angles. आंतरविक्रम कोणाच्या जोड्या. आता आंतरविक्रम कोणाच्या जोड्या आपल्याला दाखवलेल्या बघा. काय दाखवलेल्या आंतरविक्रम कोणाच्या जोड्या दाखवल्या बघा. या ठिकाणी पहिली जोडी दाखवलेली आहे अँगल C. बघा या ठिकाणी मी तुम्हाला आकृती दाखवली अँगल C आणि दुसरी अँगल E. तर ह्या ज्या जोड्या तयार झालेल्या आहेत पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. आणि दुसरी जोडी आपल्याला दाखवलेली बघा अँगल B
आणि अँगल एच. It is called as pair of alternate interior angle. Now going to the next point, that is a pair. This is pairs of the alternate exterior angle. What is the pair of the alternate exterior angle? Means बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या. तर angle D, now angle D and angle F, याला बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या. आता डी आणि एफ दाखवल्या. दुसरी कोणती दाखवली ती बघा. दुसरी आपल्याला दिसते अँगल ए अँड अँगल जी. तर याला आपण पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल असे म्हणतो. पुढे पेअर्स ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवरल. याचा अर्थ होतो छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोनाच्या जोड्या. आता अंतरकोनाच्या जोड्या कोणकोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर नेक्स्ट, पेअर्स ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवरल. तर पहिली जोडी आपल्याला दिली बघा, सी अँड एच, बोथ आर इंटिरियर अँगल ऑन द सेम साइड, म्हणजे एकाच बाजूच्या त्या आपल्याला अंतरकोनाच्या जोड्या दाखवलेल्या आहेत. आणि दुसरी बघा बरं, बी आणि ई, अँगल बी अँगल ई, या दोन्ही इंटिरियर अँगल्स ऑफ पेअर ऑन द सेम साइड. तर अशा प्रकारे हे आपलं लेटेस्ट रिकॉल, म्हणजे आपल्याला जरा आठवू, म्हणजे आपलं 8वी पर्यंत काय झालेलं आहे ते आपण या ठिकाणी बघितलं आहे. तर सर्वात पहिला आपण बघितलेलं आहे, पहिला मुद्दा बघितला आहे की 8 अँगल्स आर फॉर्म पेअर ऑफ अँगल्स. त्यातला पहिला पेअर्स आहे पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, त्याला आपण संगत कोणाच्या जोड्या असे म्हणतो. पेअर्स ऑफ द अल्टरनेट इंटेरियर अँगल, त्याला आपण आंतरविक्रम कोणाच्या जोड्या असे म्हणतो. पेअर्स ऑफ द अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, याला आपण बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या. आणि पेअर्स ऑफ द इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑन द ट्रान्सवरल, छेदिकेच्या एका बाजूच्या अंतरकोनाच्या जोड्या आपण असे त्याला म्हणतो. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, बघा काय दिलं आहे. नेक्स्ट काय दिलं आहे त्यांनी बघा, त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. पहिल्या पेजवर आपण जेव्हा आलो तर तिथे आपल्याला म्हटलेलं आहे सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. आता सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणकोणत्या तयार होतात, म्हणजे या दोन समांतर रेषा असेल आणि त्याला छेदिकाने छेदल्यानंतर जे काही गुणधर्म तयार होतात त्यातले गुणधर्म इथे पहिले दाखवलेले बघा. पहिला गुणधर्म दाखवले बघा आपल्याला, when two lines are intersect the pair of opposite angle form are congruent. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. दुसरी आपल्याला दाखवले बघा, the angles in a lines pair are supplementary. रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक कोण असतात. पुढचा गुणधर्म आपण बघूया, पुढच्या पानावर दिलेला आहे. चला तर बघा, पुढचा पेअर आपल्याला दाखवलेला आहे. पुढचा गुणधर्म बघा काय म्हटलेलं आहे, when the one of corresponding angle is a congruent then all the remaining pair of the corresponding angles are congruent. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जेव्हा आपल्याला दिलेलं आहे बघा, when जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणाच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. पुढचा गुणधर्म बघूया, when the one pair of alternate angles is a congruent then all the remaining pair of alternate are congruent. याचा अर्थ जेव्हा विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा विक्रम कोणाच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात. पुढचा गुणधर्म दिला बघा, when one pair of the interior angle on one sides of the transfer is supplementary then the other pair of interior angle is also supplementary. जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोनांची बेरीज 180 अंश होते
तेव्हा आंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणांची बेरीजसुद्धा 180 अंशच होते. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक छोटासा असा गेम दाखवलेला आहे बघा. प्रॉपर्टी ऑफ पॅरल लाईन शिकण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दाखवली. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं दिसतात दोन समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे तयार होणारे जे गुणधर्म आहे कोणाचे, त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी दाखवली. काय केलं आहे बरं त्यांनी बघा. याच्यामध्ये काय दिसतं आहे, एक जाड रंगीत कागदाचा एक तुकडा घेतलेला दिसतोय, दोन समांतर रेषा काढून एक छेदिका काढलेली दाखवलेली आहे आणि नंतर तिथे एक्सप्लेन केले बघा, डिंकाने ते जोडा. त्याच्यानंतर कोण 1 आणि कोण 2 कोणाच्या मापा एवढे रंगीत पत्रिकेचे तुकडे कापा आणि आकृतीमध्ये ठेवा आणि तुम्ही सर्व गुणधर्म आतापर्यंत जी 5 गुणधर्म आपण बघितलेली आहे ती गुणधर्म या कृतीने आपल्याला सहजपणे एक्सप्लेन करता येते, बघता येते. तर बाळांनो, तुम्ही ही कृती घरी बनवा, करा आणि आपण वरती ज्या 5 प्रॉपर्टीज गुणधर्म बघितलेल्या आहेत त्या गुणधर्मांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चला नेक्स्ट, आता पुढे आपल्याला जायचं आहे की आपल्याला अगोदर पहिल्या प्रकरणामध्ये आपण थेरम विषयी माहिती बघितली होती आणि या थेरमचा उपयोग आपण कशा प्रकारे करतो हे आपण बघितलं होतं आणि ती सिद्धता कशी करायची याविषयी सुद्धा पहिल्या प्रकरणामध्ये आपण माहिती होती. आता आपण या प्रकरणामध्ये 2 थेरम बघणार आहोत. पहिला थेरम आहे करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल थेरम. चला तर बघूया, वाचूया आपण. थेरम, the corresponding angles formed by the transfer of two parallel lines equal measure. बघा इथे पुन्हा एकदा मी दाखवतो आहे काय दिले बघा. the corresponding angles formed by transfer two parallel lines of the equal measure. बाळांनो, याचा अर्थ होतो दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणाची मापे समान असतात. चला तर मग आपण बघूया कसं दाखवलेलं ते. तर सर्वात प्रथम आपल्याला दाखवलं त्यांनी, सर्वात पहिलं आपल्याला गिवन दिलेलं आहे. गिवन काय दिलं बघा, लाईन एल अँड लाईन एम इज अ पॅरलल अँड द एन इज अ ट्रान्सफरल. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. टू प्रूव्ह काय दिलं आहे, अँगल ए कॉन्क्रंट बी और अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. चला तर मग कशा प्रकारे आपल्याला सिद्धता करता येईल ती आपण बघूया. प्रूफ काय बघा, पहिलं दाखवलेलं आहे. पहिलं ए अँगल ए अँड अँगल सी is a linear pair and therefore the angle A plus angle C is equal to 180 angle in linear pair. याचा अर्थ होतो हे दोन ए आणि सी हे रेषीय जोडीतील कोण आहे आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. नाव गोइंग टू द नेक्स्ट, अँगल बी अँड अँगल सी both are interior angle and therefore the angle B प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. याचा अर्थ होतो समांतर रेषांचा आंतरछेदांचा गुणधर्म जो अगोदर आपण बघितलेला आहे. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये बघा, या ठिकाणी 180 सारखे आहेत म्हणून देअरफॉर फ्रॉम 1 अँड 2 इक्वेशन नाऊ अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी फ्रॉम 1 अँड 2. नाऊ हियर C is the same, they may be cancelled. Now angle A is equal to angle B. Now angle A and angle B is कोणते अँगल दिसतात ते corresponding angle and therefore it is a proof. The corresponding angle formed by the transfer of two parallel lines are of the equal measure. Now next theorem, the alternate angle formed by the transfer of the two parallel lines are equal measure. इथे याचा अर्थ होतो दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोणाच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. गिवन लाईन एल अँड लाईन एम पॅरलल, लाईन एन इज अ ट्रान्सफरल म्हणजे छेदिका अँड द टू प्रूव्ह अँगल डी अँड अँगल बी इज इक्वल दाखवा किंवा कॉन्क्रंट दाखवा. अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. नाव गोइंग टू द टू प्रूफ. व्हॉट इज द प्रूफ, कसं प्रूफ करता येतील बघा. शो द बिगर अँगल डी दिस इज अँगल डी अँड अँगल सी
both are the linear pair, and therefore the angle D plus angle C is equal to 180. Now going to the next, C and B, angle C and angle B is an interior angle, and therefore angle C and angle B 180. From equation 1 and 2, 180 same, angle D plus angle C is equal to angle C plus angle B. Now therefore the C may be cancelled. Now the angle D is equal to angle B. तर अशा प्रकारे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या वितक्रम कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात हे आपल्याला सिद्ध करता येतं. तर बाळांनो, तुम्ही हे बघा, व्यवस्थित वाचा आणि अभ्यास करा. काही शंका असेल तर विचारा आणि वहीमध्ये लिहून आपल्या ग्रुपवर फोटोसही पाठवू द्या. धन्यवाद.